देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ अशी ओळख असलेल्या सप्तशृंगी देवस्थानच्या चांदीचा अपहार प्रकरणामध्ये खळबळ उडाली आहे। या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू करण्यात आली आहे। तर आजी माजी विश्वस्तांनी हे आरोप फेटाळून लावले। पुढारी न्यूजचा या बाबतीतला रिपोर्ट आपण पाहूया। सप्तशृंगी देवीच्या चांदीवर कुणी मारला डल्ला? मंदिरातून 22 किलो चांदीचा अपहार झाल्याचा आरोप। चांदी अपहार प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी। चांदी अपहार आरोपांचं आजी माजी विश्वस्तांकडून खंडन। नाशिक जिल्ह्यातील वणी परिसरातील सप्तशृंगी देवी ही राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक। दरवर्षी लाखो भाविक या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येत असतात। मंदिरात भाविकांनी श्रद्धेनं दान केलेली चांदी जमा करून ती चांदी आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात लावली जाते। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये लावलेल्या या चांदीच्या साठ्यामध्ये घट आढळल्यानं राज्यात खळबळ माजली आहे। 1988 ते 2014 या काळात भाविकांकडून 406 किलो चांदीचं दान, विश्वस्त मंडळाकडून 397 किलो चांदीचं नक्षीकाम मंदिर गाभाऱ्यात करण्याचा निर्णय। त्यानंतर मूर्ती संवर्धन कामामुळे गाभाऱ्यातील चांदी काढून ठेवण्यात आली। गाभाऱ्यातील चांदी काढताना चांदी 383 किलो भरली। 22 किलो चांदी कमी निघाल्याचा आरोप, अपहाराचा संशय। देवीच्या गाभाऱ्यातील 13 ते 14 किलो चांदीच्या फरक प्रकरणी कळवण न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे। आता चांदीच्या अपहाराचा आकडा 22 किलो असल्याचा आरोप करण्यात आलाय। या आरोपांनंतर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्वतंत्र चौकशीचे आदेश दिलेत। आर्थिक आणि प्रशासकीय बाबींचा सखोल तपास करण्यासाठी हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्यात आलंय। प्राथमिक तपासानं चांदी अपहार प्रकरणात संभ्रम निर्माण केलाय। मंदिरातील चांदी काढणं, वितळवणं किंवा पुनर्वापराच्या प्रक्रियेत हेळसांडपणा, आवश्यक पंचनामा, वजन नोंद, सीलिंग यांसारखी कागदपत्र व्यवस्थित राखली गेली नाही। काही ठिकाणी नोंदी अपूर्ण किंवा विसंगत असल्याचंही समोर। त्यामुळे चांदीत आलेली तफावत प्रत्यक्ष चोरीमुळे की नोंदीतील त्रुटी प्रक्रियात्मक चुकीमुळे आहे याबाबतची संभ्रमाची स्थिती आहे। सर्व अर्ज त्यांनी आम्हाला माहिती अधिकार कायदा लागू नाही असं म्हणत निकाली काढलेले आहेत। तसेच यामुळे या प्रकरणाची आमची शंका बळावली। याच्यातच तत्कालीन व्यवस्थापक यांनीही त्यांचा अर्धन्यायी कामकाजात खुलासा सादर करताना 22 किलो चांदीचा अपहार झाल्याची पुष्टी केलेली आहे। यामुळे आमच्या तक्रारीत तथ्य आहे असं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जगासमोर यावं व भाविकांचा विश्वास बाधित राहावा। दरम्यान या प्रकरणात मंदिराच्या आजी माजी विश्वस्तांनी पुढे येत अपहाराच्या आरोपांचं स्पष्टपणे खंडन केलंय। चांदी गायब असल्याचा निष्कर्ष घाईघाईत काढू नये असं त्यांचं म्हणणं आहे। चांदीमध्ये नोंदवलेली तफावत तांत्रिक कारणांमुळे, मंदिरातील नक्षीकामासाठी वापरली जाणारी चांदी पातळ पत्र्याच्या स्वरूपात, दीर्घकाळात झिजणं, घासणं किंवा बदलणं यामुळे वजनात नैसर्गिक घटीची शक्यता, जुने अलंकाराचे वितळवून नवीन नक्षीकाम प्रक्रियेत काही प्रमाणात वजनात घट स्वाभाविक, शुद्ध चांदी आणि मिश्र धातूतील फरक, ऑक्सिडेशनमुळे ही प्रत्यक्ष वजनात फरक, केमिकल युक्त कुंकू, गडावरील वातावरण, इतर सण उत्सवांमध्ये चांदीची करण्यात येणारी सफाई यामुळे ही घट होऊ शकते असं विश्वस्त समितीच्या मूल्यमापकांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळं घाईनं ही बाब अपहाराशी जोडण्यापूर्वी सखोल तांत्रिक आणि लेखापरीक्षणीय तपास होणं आवश्यक असल्याचं माजी विश्वस्तांचं म्हणणं आहे। तर चांदीमध्ये कुठंही अपहार झाला नाही असं ट्रस्टचे प्रभारी व्यवस्थापक भगवान नेरकर यांचं म्हणणं आहे। एवढे मोठे पत्रे अपहार करून कुठल्याही विश्वस्त, कोणतेही विश्वस्त अशा प्रकारे ती चांदी घेऊन जाऊ शकत नाही, कारण ते इन कॅमेरा सगळी चांदी काढण्याचा जो आहे साधारणतः 15-16 कर्मचारी होते। आम्ही स्वतः विश्वस्त तिथं प्रेझेंट होतो ती चांदी काढताना। त्यामुळं असा अपहार होण्याचा कोणताही हे येतच नाही, म्हणजे काही प्रसंगच येत नाही त्याच्यामध्ये। असे कुठलेही चांदीचा अपहार झालेला नाही। सन 1998 ते 2014 जवळपास 22-23 वर्षातील चांदी, या चांदीमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते। त्यात चांदीची पॉलिश असेल, ॲसिडिक कुंकू असेल, या सर्व नैसर्गिक रित्या यात घट होण्याची
शक्यता आहे याबाबत आम्ही विश्वस्त संस्थेचे मूल्यमापक यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी मंदिराच्या व्यवस्थापनाची पारदर्शकता आणि विश्वासार्हता या आरोपांमुळे पणाला लागली आहे. अंतिम निष्कर्षानंतरच ही तफावत प्रत्यक्ष अपहारामुळे आहे की तांत्रिक कारणांमुळे निर्माण झालेली आहे हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता चौकशीत नेमकं काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.